मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या 7ही आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे। मालेगाव बॉम्बस्फोटमधील आरोपींचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यांवर एकामागे एक अर्ज, बॉम्बे हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टातील अपील, तपास संस्थांमधील बदल, खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या यांसारख्या विविध कारणांमुळे दीर्घकाळ रखडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी जाहीर झालाय। 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्रीच्या सुमारास मालेगावमधील मशिदीजवळ LML फ्रीडम मोटरसायकलमध्ये लावलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट होऊन हाहाकार उडाला होता। यात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते। या प्रकरणी कुठलेही ठोस पुरावे आढळले नसल्याने 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।